महत्त्वाची बातमी आहे नागपुरातून। नागपुरामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन बघायला मिळतंय। महागाई विरोधात काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे। नागपुरामध्ये हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसने आंदोलन सुरू केलेले, युवक काँग्रेसने महागाई विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। ही आंदोलनाची थेट दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणावर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत आणि महागाई विरोधात, इंधन दरवाढी विरोधात, सीएनजी वाढी विरोधात आंदोलन सुरू झालेलं आहे। प्रतिकात्मक स्वरूपाचं हे आंदोलन आहे। जे महाग झालंय त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या वस्तू हातात घेऊन आंदोलन केलं जात आहे। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांना विचारूया। उदय, काय अधिक माहिती? नागपुरामध्ये युवक काँग्रेसनं आंदोलन सुरू केलेलं आहे। इंधन दरवाढ झाली आहे, त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात दुचाकीचे पोस्टर्स, बाईकचे मडगार्ड्स हातात घेऊन आंदोलन केलं जात आहे। इंधन दरवाढीचा विरोध केला जातोय, महागाईचा विरोध केला जातोय। उदय आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? खरं तर पेट्रोल डिझेलचे, सीएनजीचे दर वाढत आहे आणि त्यामुळे त्या दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसतोय आणि हाच प्रश्न घेऊन आज काँग्रेसने जे आहे ते नागपूरच्या संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मार्च काढत जे आहे ते या महागाईच्या विरोधात प्रतिकात्मक आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये आपण पाहतोय की मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। या आंदोलनामध्ये आपण पाहिलं की दुचाकीला डोक्यावर घेऊन जे आहेत ते कार्यकर्ते या मध्ये सहभागी झाले होते आणि सरकार विरोधात, सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार काँग्रेस कार्यकर्त्यांना यावेळी घोषणाबाजी केली। सरकारनं महागाईवर नियंत्रण आणायला पाहिजे, कारण या वाढत्या महागाईमुळे, वाढत्या पेट्रोल डिझेल आणि सीएनजीच्या किमतीमुळे जे आहे ते प्रामुख्याने महिलांना घर चालवायला अडचणी येत आहे, महिन्याचं बजेट कोलमडतं। त्यामुळे सरकारनं या महागाईपासून दिलासा देण्याची मागणी जी आहे ती यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली। मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त देखील या आंदोलनाच्या दरम्यान तैनात करण्यात आला होता। संविधान चौक ते कलेक्टर ऑफिस असा हा मोर्चा होता आणि थोड्याच वेळात या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत सरकारला जे आहे ते निवेदन दिलं जाईल आणि सरकारला महागाई कमी करण्याची मागणी जी आहे ती या निमित्तानं, या आंदोलनाच्या निमित्तानं केली जाणार आहे। नक्की उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नागपुरामध्ये महागाई विरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर उतरलेला आहे। जोरदार घोषणाबाजी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत। सगळे मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत। महागाईचा निषेध केला जातोय। सीएनजीचे दर वाढलेले आहेत, पेट्रोल डिझेलचे दर 3दा वाढलेले आहेत आणि इतर त्यामुळे जीवनावश्यक वस्तू सुद्धा महाग झालेल्या आहेत। वाहतुकीचा खर्च, कारण इंधन दरवाढीमुळे वाढलेला आहे। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता युवक काँग्रेस नागपुरात रस्त्यावर उतरलंय आणि जोरदार घोषणाबाजी, बॅनरबाजी केली जाते। हातात पोस्टर्स घेऊन घोषणाबाजी केली जाते।